घाटकोपर इमारत दुर्घटनेनंतर त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले। स्थानिकांमध्ये आक्रोश तर आरोपी शीतपला कोठडी। पाहूया या संदर्भातल्या बातम्या। घाटकोपर दुर्घटनेतल्या 17 जणांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेला सुनील शीतप शिवसेनेचा पदाधिकारी नसल्याचा अजब दावा शिवसेनेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय। विशेष म्हणजे गेल्या महापालिका निवडणुकीत सुनील शीतपच्या पत्नीने शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। तसंच शिवसेनेच्या विविध कार्यक्रमांच्या पोस्टर्सवर शिवसेनेच्या नेत्यांसोबत सुनील शीतपचे शेकडो फोटो झळकवले होते। असं असतानाही शिवसेना त्याच्यावर कारवाई करण्याचं सोडून तो शिवसेनेत नसल्याचा अजब दावा करते। मुळात हा एक अपघात आहे आणि इथे पक्षीय लेबल लावून त्यावरती चर्चा करणं मला संयुक्तिक वाटत नाही आहे। मग तो कोणत्याही पक्षाचा असू दे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे। मग तो कोण ना कोणतरी कुठल्या तरी पक्षाचा प्रत्यक्षपणाने कार्यकर्ता असतो, सहयोगी सभासद असतो, समर्थक असतो। त्यामुळे इथे हा विषय घेऊन चालणार नाही। त्याने वस्तुस्थितीला त्या व्यक्तीने प्रत्यक्ष काय गुन्हा केला आहे का आणि काय त्याची चौकशी करूनच जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। परंतु सुनील शीतप शिवसेनेचा कोणत्याही पदावर नाही। तो शिवसेनेच्या मूळ जी शिवसेना पक्ष आहे त्या पक्षाच्या कोणत्याही पदावर तो नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।